लास्ट क्लासमध्ये आपण ग्रीन केमिस्ट्री हा टॉपिक कंप्लीट केला होता. लेक्चर नंबर 3 आहे. आजचा जो आपला टॉपिक असेल तो असेल नॅनो केमिस्ट्री. ग्रीन केमिस्ट्री आणि नॅनो केमिस्ट्री दोन सेपरेट पार्ट आहेत. ओके, तर ग्रीन केमिस्ट्रीचे कॉन्सेप्ट वेगळे होते, नॅनो केमिस्ट्रीचे कॉन्सेप्ट वेगळे आहेत. तर हे असं समजलं तरी चालते, हे वेगळं चॅप्टर आहे ना. म्हणजे ग्रीन केमिस्ट्री एक चॅप्टर, नॅनो केमिस्ट्री एक चॅप्टर. ठीक आहे, तर ग्रीन केमिस्ट्री संपलेलं आहे. आता स्टार्ट करू आपण नॅनो केमिस्ट्री, आहे ना. तुम्हाला माहिती नसेल तर हे संपलं. ठीक आहे, कारण काल काही लोक सुट्टीवर होते. हां, तर ते सुट्टीवर होते तर ग्रीन केमिस्ट्री संपलं. आता नॅनो केमिस्ट्री. तर नॅनो केमिस्ट्रीमध्ये नॅनो केमिस्ट्री कशाला म्हणतो आपण? इज द कॉम्बिनेशन ऑफ केमिस्ट्री अँड नॅनो सायन्स. कारण नॅनो केमिस्ट्रीमध्ये दोन शब्द आहेत, एक नॅनो आणि दुसरा केमिस्ट्री. म्हणजे नॅनो सायन्स आहे आणि केमिस्ट्री आहे, या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे नॅनो केमिस्ट्री. आणि विच डील्स विथ डिझायनिंग अँड सिंथेसिस ऑफ मटेरियल ऑफ नॅनो स्केल. म्हणजे आपल्याला मटेरियल डिझाईन करायचं आहे, सिंथेसाइज करायचं, बनवायचं आहे, पण कुठं? नॅनो स्केलवरती, म्हणजे नॅनोमीटरमध्ये. नॅनो शब्द तुम्हाला नॅनोमीटरशी रिलेटेड दिसत असेल. ठीक आहे, नॅनो म्हणजे 10⁻⁻⁹ सांगितलेलं आहे. ठीक आहे, आणि विथ डिफरंट साईज अँड शेप. म्हणजे जे मटेरियल आपल्याला बनवायचं आहे त्याचा साईज, त्याचा शेप काय आहे? डिफरंट आहे. स्ट्रक्चर अँड कंपोजिशन अँड देअर ऑर्गनायझेशन इनटू फंक्शनल आर्किटेक्चर्स. ठीक आहे, नॅनो सायन्सची, नॅनो केमिस्ट्रीची डेफिनेशन आहे. नॅनो केमिस्ट्री काय सांगते आपल्याला? आपल्याला मटेरियल सिंथेसाइज करायचं आहे, डिझाईन करायचं आहे नॅनो स्केलवरती, ज्यांची डिफरंट साईज, डिफरंट शेप, डिफरंट स्ट्रक्चरमध्ये आपल्याला हे मटेरियल सिंथेसाइज करायचं आहे, डिझाईन करायचं आहे. त्याला आपण नॅनो केमिस्ट्री म्हणतो. नॅनो केमिस्ट्री हे कॉम्बिनेशन आहे केमिस्ट्री आणि नॅनो सायन्सचं. ओके, त्यानंतर आहे नॅनो सायन्स. आता नॅनो सायन्स काय आहे? ह्या डेफिनेशन तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारू शकतात. जसं लास्ट क्लासमध्ये मी तुम्हाला ग्रीन केमिस्ट्री शिकवलं, सस्टेनेबल डेव्हलपमेंट शिकवलं, ॲटम इकॉनॉमी शिकवलं होतं. ह्या डेफिनेशन एक्झाममध्ये विचारू शकतात. तसं नॅनो केमिस्ट्री, नॅनो सायन्स, नॅनो टेक्नॉलॉजी ह्या डेफिनेशन पण बोर्ड एक्झाममध्ये विचारू शकतात. तर नॅनो सायन्स काय? नॅनो सायन्स इज द स्टडी ऑफ फिनॉमिना अँड मॅनिप्युलेशन ऑफ मटेरियल ॲट ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर अँड मायक्रोमॉलिक्युलर स्केल्स व्हेअर प्रॉपर्टीज डिफर सिग्निफिकंटली दोज ॲट लार्जर स्केल. हे मायक्रो पाहिजे, मॅक्रो झालं, हे काय पाहिजे? मायक्रो, आय पाहिजे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? नॅनो सायन्समध्ये जे मटेरियल आहे त्याच्या ॲटॉमिक, मॉलिक्युलर आणि मायक्रोमॉलिक्युलर स्केलवरती त्याचा स्टडी करायचा आहे. ॲटॉमिक स्केल, आता ॲटॉमिक स्केल म्हणा, मॉलिक्युलर स्केल म्हणा किंवा मायक्रो, हे सगळ्या अशा गोष्टी आहेत ज्या डोळ्यानं दिसत नाही, कारण यांची जे डायमेन्शन आहे ते खूप छोटी आहे, नॅनो स्केलवरती आहे. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे? नॅनो सायन्स हा स्टडी आहे फिनॉमिना अँड मॅनिप्युलेशन ऑफ मटेरियल. म्हणजे मटेरियलमध्ये काही चेंजेस करायचे आहेत तुम्हाला, कुठं? ॲट ॲटॉमिक, मॉलिक्युलर आणि मायक्रो मॉलिक्युलर स्केलवरती. व्हेअर प्रॉपर्टीज डिफर सिग्निफिकंटली फ्रॉम दोज ॲट लार्जर स्केल. म्हणजे एखाद्या मटेरियलच्या प्रॉपर्टीज जेव्हा तो मोठा आहे, म्हणजे लार्जर स्केलवर आहे, तेव्हा ज्या प्रॉपर्टी आहेत त्या वेगळ्या आहेत. आणि जेव्हा तो पार्टिकल नॅनो स्केलवरती आहे, म्हणजे 10⁻⁻⁹ रेंजमध्ये, तेव्हा त्याच्या ज्या प्रॉपर्टी असतील त्या मटेरियलच्या त्या काहीतरी वेगळ्या असतील. ठीक आहे. नंतर नॅनो टेक्नॉलॉजी काय आहे? नॅनो टेक्नॉलॉजी इज द डिझाईन, कॅरेक्टरायझेशन, प्रोडक्शन अँड अप्लिकेशन ऑफ स्ट्रक्चर, डिव्हाइसेस अँड सिस्टीम बाय कंट्रोलिंग शेप अँड साईज अँड नॅनोमीटर स्केल. म्हणजे आपल्याला नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करून काय करायचं आहे? मटेरियलच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स, ठीक आहे, त्याचं प्रोडक्शन करत असू आपण, त्याचे जे काही अप्लिकेशन्स आहेत ते कंट्रोल करायचे आहे, त्यांचा शेप कंट्रोल करायचा आहे, त्यांचा साईज कंट्रोल करायची आहे, पण कुठं? नॅनोमीटर स्केलवर. म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये आपण या टेक्नॉलॉजीचा वापर नॅनो स्केलवरती करणार आहोत, म्हणजे मायक्रोस्कोपिक लेवलवर. कोणत्या लेवलवर? मायक्रोस्कोपिक लेवलवर. नंतर आहे नॅनो मटेरियल. नॅनोवाल्याच डेफिनेशन आहेत. पहिले नॅनो केमिस्ट्री, नॅनो सायन्स, नॅनो टेक्नॉलॉजी, आता नॅनो मटेरियल. नॅनो मटेरियल तर
नॅनो मटेरियल इज अ मटेरियल हॅव्हिंग स्ट्रक्चरल कंपोनंट विथ ॲट लिस्ट वन डायमेन्शन इन द नॅनोमीटर स्केल दॅट इज 1 to 100 नॅनोमीटर. म्हणजे असे मटेरियल ज्यांचं कमीत कमी एक डायमेन्शन नॅनो स्केल वरती आहे. म्हणजे डायमेन्शन ज्याच्यामध्ये लेंथ, ब्रेथ, हाईट असं सांगतो त्याला आपण डायमेन्शन म्हणतो. तर कमीत कमी एक डायमेन्शन तरी तुम्हाला नॅनो स्केल वरती पाहिजे. नॅनो स्केल वरती म्हणजे 1 to 100 नॅनोमीटरच्या मध्ये. जसं नॅनो फायबर्स जर असले, काय असले नॅनो फायबर्स, तर फायबर्सची आपण काय सांगणार आहोत, लेंथ सांगणार आहोत. फायबरची काय सांगणार आहोत आपण, लेंथ सांगणार आहोत. मग आता लेंथ तर आपल्याला दिसेल हा किती लांब आहे म्हणून, आहे ना, पण त्याची काहीतरी बिट पण असेल किंवा त्याची काहीतरी डायमीटर असेल, तर ते एखादी कशावरती असेल, नॅनो स्केल वरती असेल. म्हणजे त्याचं डायमेन्शन 1 to 100 नॅनोमीटरच्या मध्ये. नॅनो मटेरियलचं डायमेन्शन एक तरी डायमेन्शन 1 to 100 नॅनोमीटरच्या मध्ये असते. म्हणजे ते डायमेन्शन आपण नॅनो स्केल वरती मोजत आहोत, म्हणजे मायक्रोस्कोपिक लेवल वरती बघत आहोत. ठीक आहे. नंतर आहे नॅनोमीटर स्केल. आता नॅनोमीटर स्केल काय असते, कन्व्हेन्शनली नॅनोमीटर स्केल इज डिफाईन ॲज 1 to 100 नॅनोमीटर. नॅनोमीटर स्केल कुठं 1 to 100 नॅनोमीटरच्या मध्ये आहे. आणि 1 नॅनोमीटर काय असते, नॅनो म्हणजे किती, 10 to the power -9. तर याला म्हणतात 1 बिलियन्थ ऑफ अ मीटर. 1 बिलियन्थ, मिलियन बिलियन माहिती आहे, मिलियन म्हणजे 10 लाख आणि बिलियन हे पा असं असते. पहिलं सांगतो मी, 1 मिलियन, शांत बसा, 1 मिलियन म्हणजे 10 to the power 6. 1 बिलियन, 1 बिलियन म्हणजे 10 to the power 9. 1 मिलियन म्हणजे 10 to the power 6, 1 बिलियन म्हणजे 10 to the power 9. मग आता बघा 10 to the power 6 चा अर्थ काय आहे, एकावरती 6 0 6 0 म्हणजे 1 2 3 4 5 6. म्हणजे इथं जर बघितलं तर हे झालं 10 लाख, 10 लाख. ठीक आहे. आणि जर 10 to the power 9 आहे तर 10 to the power 9 चा अर्थ काय आहे, एकावरती 9 0, 10 to the power 9 आहे ना, म्हणून एकावरती 9 0, 1 2 3 4 5 6 7 8 9. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज. 1 अब्ज म्हणजे 1 बिलियन आहे ना. तर हे काय आहेत, 1 अब्ज आहेत. किती आहेत, 1 अब्ज. ओके. तर आपल्याला काय सांगितलं त्यांना, नॅनो काय आहे, तर आपल्याला माहित आहे 1 नॅनोमीटर. 1 नॅनोमीटर, नॅनो शब्दाचा अर्थ काय आहे, 10 to the power -9 मीटर. आणि हा -9 जर खाली नेला, 1 च्या खाली नेला, तर -9 चा काय होणार, +9. आणि हा काय आला, मीटर. आणि 10 to the power 9 म्हणजे काय, बिलियन. 10 to the power 9 म्हणजे बिलियन. तर 1 अपॉन काय येणार, बिलियन. 1 अपॉन बिलियन हा काय झाला, मीटर. याला म्हणतात 1 बिलियन्थ. काय म्हणतात त्याला, 1 बिलियन्थ आहे ना. म्हणजे मीटरच्या 1 बिलियन्थ काय असते, 1 नॅनोमीटर असा त्याचा अर्थ आहे ना. 1 नॅनोमीटर इज द 1 बिलियन्थ ऑफ मीटर. मीटरच्या 1 बिलियन्थ म्हणजे 1/10 to the power 9. ठीक आहे. आणि द मटेरियल वी सी अराउंड अस आर बल्क मटेरियल्स, दॅट इज दे पजेसेस मॅक्रोस्कोपिक फिजिकल प्रॉपर्टीज. आपल्या आजूबाजूला जे मटेरियल आहेत हे सगळे मॅक्रोस्कोपिक आहेत, बल्कमध्ये आहेत, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आहेत. डोळ्याने दिसतात ना, मोठे मोठे आहेत. तुम्ही मोठे मोठे आहात, मी बी मोठा मोठा डोळ्याने दिसतो. म्हणजे आपण मायक्रोस्कोपिक आहो की मॅक्रोस्कोपिक आहो, मॅक्रोस्कोपिक आहो. मॅक्रो यमे है ना. आणि ग्रेन ऑफ सँड दॅट इज मायक्रॉन साइज मटेरियल ऑल्सो पजेसेस सेम बल्क मटेरियल्स. ठीक आहे. सँड जरी म्हटली, सँडचा दाना पण डोळ्यानं दिसते, म्हणजे तो पण कसा आहे, डोळ्यानं दिसते, म्हणजे बल्कमध्ये आहे. ठीक आहे. हाऊएव्हर द मटेरियल सिंथेसाइज ॲट नॅनो स्केल. पण एखादं मटेरियल तुम्ही नॅनो स्केल वरती बनवत आहात, म्हणजे 1 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटरच्या मध्ये त्याचं डायमेन्शन आहे. पजेसेस युनिक ऑप्टिकल, स्ट्रक्चरल, थर्मल, कॅटॅलिटिक, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज.
म्हणजे युनिक प्रॉपर्टी आहेत त्यांच्या. कोणत्या? ऑप्टिकल असो, स्ट्रक्चरल असो, थर्मल, कॅटॅलिटिक, मॅग्नेटिक. यातल्या कॅटॅलिटिक प्रॉपर्टी आपण ट्रान्झिशन मध्ये शिकलो. मॅग्नेटिक प्रॉपर्टी आपण ट्रान्झिशन मध्ये शिकलो. फेरोमॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक शिकलो ना. कॅटॅलिटिक प्रॉपर्टी म्हणजे ते कॅटॅलिस्ट म्हणून यूज केले तर ते रिॲक्शनचा स्पीड वाढवतात, शिकवलंय ना. तर या नॅनो स्केलवरती अशा युनिक प्रॉपर्टी असतात त्यांच्या. These properties change as a function of size and are very different from their bulk materials. म्हणजे जेव्हा हे मटेरियल बल्कमध्ये असतील, म्हणजे उघड्या डोळ्याने दिसत असतील मोठे मोठे, तेव्हा त्यांच्या प्रॉपर्टी काहीतरी वेगळ्या असतील. पण जेव्हा ते नॅनो स्केलवरती असतील, जेव्हा ते डोळ्यानं दिसत नाहीत, तेव्हा त्यांच्या प्रॉपर्टी काहीतरी वेगळ्या असतील. क्लिअर? नंतर मग आता नॅनो मटेरियल मध्ये आपण नॅनोमीटर सांगितलं की नॅनो मटेरियल हे मटेरियल हॅव्हिंग स्ट्रक्चरल कंपोनंट विथ ॲटलिस्ट वन डायमेन्शन इन द नॅनो स्केल. अरे सांगितलं ना आधी, कमीत कमी एक डायमेन्शन जरी नॅनो स्केलमध्ये असली तर आपण त्या मटेरियलला काय म्हणतो? नॅनो मटेरियल. आणि नॅनो मटेरियल्स आर लार्जर दॅन सिंगल ॲटम्स बट स्मॉलर दॅन बॅक्टेरिया अँड सेल. काय म्हणत आहे पहा, जे नॅनो मटेरियल आहेत ते लार्ज आहेत कोणापेक्षा? सिंगल ॲटम. एका ॲटम पेक्षा मोठे आहेत ते, पण स्मॉल आहेत कोणापेक्षा? बॅक्टेरिया आणि सेल. आता बॅक्टेरिया सेलची डायमेन्शन तुम्ही बायोमध्ये शिकले असाल, ठीक आहे. ॲटमची काहीतरी डायमेन्शन आहे, बॅक्टेरिया आणि सेलची काहीतरी डायमेन्शन आहे. तर त्याच्यामध्ये कोणाची असते? नॅनो मटेरियल. नॅनो मटेरियल ॲटमपेक्षा मोठा आहे पण बॅक्टेरिया आणि सेलपेक्षा लहान आहे, ठीक आहे. नॅनो मटेरियल्स मे बी नॅनो पार्टिकल्स. आता नॅनो मटेरियल म्हणजे काय? तर नॅनो पार्टिकल्स असू शकतात, किंवा नॅनो वायर्स असू शकतात, किंवा नॅनो ट्यूब्स असू शकतात, अकॉर्डिंग टू डायमेन्शन. आता त्यांचं डायमेन्शन कोणतं दिलं आहे त्याच्यानुसार आपण नॅनो वायर, नॅनो ट्यूब्स आहे ना, किंवा नॅनो पार्टिकल पाहूच आपण पुढे. ते असे वेगवेगळे नॅनो मटेरियल आहेत. नॅनो स्ट्रक्चर्ड मे बी लार्ज ऑर्गॅनिक मॉलिक्यूल, इनऑर्गॅनिक क्लस्टर कंपाऊंड्स अँड मेटॅलिक ऑर सेमीकंडक्टर पार्टिकल्स. नॅनो मटेरियल काय असू शकते ते सांगितलं. ऑर्गॅनिक मॉलिक्यूल असू शकते, इनऑर्गॅनिक असू शकते, मेटॅलिक असू शकते, सेमीकंडक्टर पार्टिकल असू शकतात, ठीक आहे. नॅनो स्केल सिस्टीम व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट है ना, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नॅनो स्केल सिस्टीम 3 सिस्टीम आहेत, कारण एमसीक्यू जे विचारल्या जातात ते या सिस्टीमवर विचारल्या जातात जास्त करून. आतापर्यंतचा डेफिनेशनचा पार्ट होता जो बोर्ड एक्झामसाठी कामाचा. ओके, आता जो पार्ट सुरू होणार आहे आपला तो आहे एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचा. नॅनो स्केल 3 प्रकारचे आहेत. 0 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर. नॅनो स्केल सिस्टीम मध्ये आपण 3 प्रकारचे स्ट्रक्चर सांगतो. एक आहे 0 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर, एक आहे 1 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर आणि एक आहे 2 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर. 0 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर, 1 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर आणि 2 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर. पहिलं पाहू 0 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर. याचा अर्थ काय? डेफिनेशन थोडी कन्फ्युजिंग आहे आणि एक्झाम्पल लक्षात ठेवायला हार्ड आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. याच्यावर क्वेश्चन विचारतात. काय पाहिजे? लावून दे तिला. काय पाहिजे? स्पीड कमी करा लागते. बर, 0 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर काय? 0 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर इज वन इन विच ऑल 3 डायमेन्शन आर इन द नॅनो स्केल. याचे तिन्ही पण डायमेन्शन नॅनो स्केल मध्ये. 0 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर मध्ये तिन्ही पण डायमेन्शन नॅनो स्केल मध्ये आहेत. नॅनो स्केल मध्ये आहेत म्हणजे तिन्ही डायमेन्शन 100 नॅनोमीटर पेक्षा कमी आहेत, ठीक आहे. तिन्ही डायमेन्शन 100 नॅनोमीटर पेक्षा कमी आहेत, म्हणूनच ते नॅनो स्केल आहे. 1 to 100 नॅनोमीटर, तर नॅनोमीटर पेक्षा कमी, 100 नॅनोमीटर पेक्षा कमी. तर तिन्ही डायमेन्शन जर नॅनो स्केल मध्ये असले म्हणजे तिन्ही डायमेन्शन 100 नॅनोमीटर पेक्षा कमी असले तर त्या स्ट्रक्चरला 0 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर म्हणतात. म्हणजे सांगू राहिला 0 डायमेन्शनल आणि म्हणते काय? तिन्ही डायमेन्शन नॅनो स्केल मध्ये, ठीक आहे. 0 डायमेन्शनल मध्ये तिन्ही डायमेन्शन नॅनो स्केल मध्ये. मग याचं एक्झाम्पल काय आहे? नॅनो पार्टिकल. जसं इथं दिसू राहिला, हे पहा, हा ब्लॉक आहे आणि त्या ब्लॉक वरती एक ब्ल्यू कलरचा डॉट दिसू राहिला. तर हा ब्ल्यू कलरचा डॉट म्हणजे काय आहे?
नॅनो पार्टिकल. तुम्ही नॅनो पार्टिकल म्हणू शकता किंवा क्वांटम डॉट किंवा नॅनो शेल्स किंवा नॅनो रिंग्स किंवा नॅनो कॅप्सूल्स. काय मायक्रो कॅप्सूल्स. ठीक आहे, काय मायक्रो कॅप्सूल्स. एक्झाम्पल लक्षात राहतील. सगळे गोल गोलशी रिलेटेड एक्झाम्पल आहेत. सगळे एक्झाम्पल कशाशी रिलेटेड आहेत? गोल गोलचे. 0 डायमेन्शनल आहे ना, 0 कसा असते? गोल असते. गोल गोलशी रिलेटेड. जसं नॅनो पार्टिकल, पार्टिकलही गोल म्हणतो आपण. क्वांटम डॉट, डॉट बी आपण गोलच म्हणतो. नॅनो शेल, एखादी शेल आहे ते पण कशी असते? गोलच असते. नॅनो रिंग, रिंग पण कशी असते? गोल. आणि मायक्रो कॅप्सूल. तर हे याचे एक्झाम्पल्स आहेत. नॅनो पार्टिकल्स, क्वांटम डॉट, नॅनो शेल्स, नॅनो रिंग्स आणि मायक्रो कॅप्सूल. आणि 0 डायमेन्शनल आहे तर ऑल 3 डायमेन्शन लेस दॅन 100 नॅनोमीटर. समजलं? ऑल 3 डायमेन्शन लेस दॅन 100 नॅनोमीटर. आणि 0 डायमेन्शन मध्ये सगळे 0 सारखे दिसणार आहे. नॅनो पार्टिकल्स, क्वांटम डॉट, नॅनो शेल्स, नॅनो रिंग्स आणि मायक्रो कॅप्सूल्स. नंतर आहे 1 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर. आता 1 डायमेन्शनल मध्ये 2 डायमेन्शन लेस दॅन 100 नॅनोमीटर असतात, म्हणजे नॅनो स्केल मध्ये असतात. 1 डायमेन्शनल मध्ये 2 डायमेन्शन नॅनो स्केल मध्ये आहेत. म्हणजे 1 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर इज वन इन विच 2 डायमेन्शन आर इन द नॅनो स्केल. म्हणजे 2 डायमेन्शन छोटे आहेत. आपल्या भाषेत सांगायचं झालं तर म्हणजे 1 डायमेन्शन मोठा आहे, ते नॅनो स्केल मध्ये नाही आहे. 1 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर मध्ये 2 डायमेन्शन नॅनो स्केल मध्ये आहेत, म्हणजे लेस दॅन 100 नॅनोमीटर. मग आता जसं फॉर एक्झाम्पल हे दिसू राहिलं, याची फक्त तुम्हाला लेंथ दिसू राहिली. काय दिसू राहिली? याची फक्त लेंथ, म्हणजे एकच डायमेन्शन दिसू राहिली. मग आता एकच दिसू राहिली तर नॅनो वायर, नॅनो ट्यूब, अरे असं म्हणू शकता ना. मग याचे एक्झाम्पल काय आहे? नॅनो वायर्स, नॅनो फायबर्स, नॅनो ट्यूब्स, नॅनो रॉड्स, म्हणजे ज्याच्यामध्ये एक डायमेन्शन दिसते. अरे समजलं का? नॅनो वायर, नॅनो फायबर, नॅनो ट्यूब, नॅनो रॉड. ठीक आहे, हे सगळे लांबवाले जे आहेत ते सगळे काय आहेत? 1 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर. त्याची एकच डायमेन्शन दिसू राहिली, म्हणजे 2 डायमेन्शन ह्या लेस दॅन 100 नॅनोमीटर आहेत. समजलं का? 2 डायमेन्शन ह्या लेस दॅन 100 नॅनोमीटर आहेत. ओके. नंतर आहे 2 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर. आता 2 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर मध्ये 2 डायमेन्शन दिसतील आणि 1 डायमेन्शन नॅनो स्केल मध्ये असेल. 2 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर मध्ये 2 डायमेन्शन दिसतील आणि 1 डायमेन्शन नॅनो स्केल मध्ये. म्हणजे 2 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर इज वन इन विच 1 डायमेन्शन इन द नॅनो स्केल. 1 डायमेन्शन नॅनो स्केल मध्ये आहे, म्हणजे 1 डायमेन्शन लेस दॅन 100 नॅनोमीटर. ठीक आहे. मग आता याच्यात 2 डायमेन्शन दिसतील. म्हणजे जसा आता माझा हात हा पकडला तर याच्या 2 डायमेन्शन दिसतात, एक हे आणि एक हे. म्हणजे हे लेअर आहे समजा, तर लेअर मध्ये मला एक हे आणि हे एक हे असे 2 दिसतील ना. म्हणजे याचा एक्झाम्पल आहे थिन फिल्म्स किंवा लेयर्स किंवा कोटिंग. म्हणजे या बोर्ड सारखं, याला आपण काय म्हणणार? 2 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर. 1 डायमेन्शन लेंथ दिसू राहिली आणि 1 डायमेन्शन हाईट दिसू राहिली, याला म्हणतात 2 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर. तर याचं 1 डायमेन्शन काय असेल? लेस दॅन 100 नॅनोमीटर. एक्झाम्पल थिन फिल्म्स, लेयर्स किंवा कोटिंग्स. बघा 2 डायमेन्शन दिसू राहिले ब्ल्यू कलर मध्ये, एक अशीवाली डायमेन्शन दिसू राहिली आणि एक अशीवाली दिसू राहिली आहे ना. तर 2 डायमेन्शन काय आहेत? 2 डायमेन्शन दिसू राहिल्या, म्हणजे 2 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर आहे. 1 डायमेन्शन लेस दॅन 100 नॅनोमीटर. समजलं? नंतर नॅनोमीटर यूज, नॅनो मटेरियल इज यूज इन सनस्क्रीन लोशन. सनस्क्रीन जे आपलं प्रोटेक्शन करते कशापासून? सन रेडिएशन्स पासून. कधी वापरतात? उन्हाळ्यामध्ये. बरोबर आहे का? सहसा कोण वापरते? लेडीज, गर्ल्स आहे ना. बॉईज पाहिला का कोणता सनस्क्रीन लावणारा आहेत का आपल्या ह्याच्यात? ठीक आहे, सहसा बॉईज सनस्क्रीन लावणारे काही दिसत नाहीत आहे ना. पण गर्ल्स, लेडीज मध्ये सनस्क्रीन लावायचं प्रमाण जास्त आहे. ओके, हा जाऊ दे. तर ते सनस्क्रीन वाले ते काही कोट जॅकेटही घालतात पाया, व्हाईट कलरचे असतात, ते सनकोट बनतात त्याला आहे ना. हा तेच आहे. तोही कोणता माणूस दिसला कधी सनकोट घालून? म्हणजे हे सगळं चोचले आहेत जीवाचे, आहे की नाही. आणि हे जीवाचे चोचले लेडीज लोक पुऱ्या करतात, आहे की नाही. सनकोट पाहिजे, सनस्क्रीन लोशन पाहिजे आहे ना. जाऊ द्या. तर
जान लो. सनस्क्रीन लोशन कंटेन नॅनो पार्टिकल्स ऑफ झिंक ऑक्साइड. सनस्क्रीन लोशन मध्ये नॅनो पार्टिकल्स असतात. कशाचे? झिंक ऑक्साइडचे, टिटॅनियम डायऑक्साइडचे. तर लक्षात असू द्या, सनस्क्रीन लोशन मध्ये नॅनो पार्टिकल्स असतात. कशाचे? झिंक ऑक्साइड आणि टिटॅनियम ऑक्साइड. विचारू शकतात ना एमसीक्यू, झिंक ऑक्साइड आणि टिटॅनियम ऑक्साइड. These chemicals protect the skin against harmful ultraviolet rays by absorbing or reflecting the light. Hence, sunscreen lotion prevent skin from damage. स्किन खराब नाही झाली पाहिजे याच्यासाठी काय लावतात? सनस्क्रीन लोशन. सनस्क्रीन लोशन मध्ये कोण असते? ZNO आणि TiO2 म्हणजे झिंक ऑक्साइड आणि टिटॅनियम डायऑक्साइड. ठीक आहे. कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ नॅनो पार्टिकल्स. नॅनो पार्टिकलचे काही फीचर्स कोणकोणते फीचर आहेत? नॅनो पार्टिकलचा कलर सांगायचा आपल्याला, सरफेस एरिया, कॅटॅलिटिक प्रॉपर्टी, थर्मल प्रॉपर्टी मध्ये मेल्टिंग पॉइंट, मेकॅनिकल प्रॉपर्टी मध्ये मेकॅनिकल स्ट्रेंथ सांगू आपण त्याची, आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. तर ह्या काही नॅनो पार्टिकलच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. आपण एक एक आपण आता डिस्कस करू. तर पहिली जे प्रॉपर्टी आहे ते आहे कलर. दिसू राहिली कलरफुल इमेज. ठीक आहे. तर हे तुमच्या बुक मधलीच इमेज आहे. तर कलर विषयी बोलायचं झालं तर इट इज अन ऑप्टिकल प्रॉपर्टी दॅट इज डिफरंट ॲट नॅनो स्केल. ऑप्टिकल प्रॉपर्टी आणि ते डिफरंट असते नॅनो स्केलवर. नॅनो स्केलवर डिफरंट आहे. म्हणजे समजा तुम्हाला एखाद्याचा कलर सध्या काहीतरी दिसू राहिला आणि तोच जर नॅनो स्केल वरती बघितला तर कलर काहीतरी वेगळा दिसेल. जसं फॉर एक्झाम्पल एलिमेंटल गोल्ड हॅज शायनिंग येलो कलर. माहिती आहे सगळ्यांना गोल्ड कसं दिसते? येलो कलरचं. अरे दिसते ना, गोल्ड कसं दिसते? येलो कलरचं. पण हे बल्क मध्ये, म्हणजे जेव्हा ते मोठा आहे तेव्हाचा विषय आहे. कसं दिसते? येलो कलर मध्ये. हाऊएव्हर इफ ओनली 100 गोल्ड ॲटम्स आर अरेंज इन अ क्यूब, फक्त तुम्ही 100 गोल्डचे ॲटम घेतले क्यूब मध्ये अरेंज केलं तर इट्स कलर वुड बी मच मोर रेड. तो कलर रेड कडे चालला. बघा कलर कसा उराला? रेड. म्हणजे गोल्ड जर बघितलं तुम्ही तर येलो कलरचा आहे, पण तेच जर तुम्ही त्याचे 100 गोल्डचे ॲटम्स घेतले, त्यांना अरेंज केलं तर ते कसे दिसतील तुम्हाला? रेड कलरचे दिसतील. कसे दिसतील? रेड कलरचे. म्हणजे बल्क मध्ये कलर आहे येलो आहे ना, आणि मायक्रोस्कोपिक लेवलवर रेड. समजलं? दुसरा आहे सरफेस एरिया. आता सरफेस एरिया मध्ये काय म्हणते? हाय सरफेस टू व्हॉल्यूम रेशो इज व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ नॅनो पार्टिकल. नॅनो पार्टिकलची खूप महत्वाची प्रॉपर्टी कोणती? हाय. महत्वाचं सरफेस टू व्हॉल्यूम रेशो कसा पाहिजे? हाय, जास्त पाहिजे. सरफेस टू व्हॉल्यूम रेशो कसा पाहिजे? हाय. कोणामध्ये? नॅनो पार्टिकल्स मध्ये. इफ अ बल्क मटेरियल इज सबडिवायडेड इनटू अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल नॅनो पार्टिकल्स. एखादं बल्क मध्ये मटेरियल आहे, खूप मोठं मटेरियल आहे, त्याला तुम्ही डिवाइड करत गेले आणि त्याला छोटे छोटे करत गेले तुम्ही नॅनो स्केल पर्यंत, द टोटल व्हॉल्यूम रिमेन्स द सेम. टोटल व्हॉल्यूम सेम राहील, व्हॉल्यूमला फरक पडणार नाही. पण जो सरफेस एरिया आहे तो लार्जली इन्क्रीज होते. सरफेस एरिया काय होते? खूप मोठ्या प्रमाणात इन्क्रीज होते. म्हणजे एखादं मटेरियल बल्क मध्ये आहे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आहे. एखादं मटेरियल खूप मोठ्या प्रमाणात आहे, पण तुम्ही जर त्याले डिवाइड करत गेले तर त्याचा सरफेस एरिया खूप जास्त वाढते, पण व्हॉल्यूम सारखाच राहते. व्हॉल्यूम मध्ये काही चेंज होणार नाही. चेंज कशामध्ये होणार? सरफेस एरियामध्ये. विथ लार्ज सरफेस एरिया फॉर द सेम व्हॉल्यूम these small particles react much faster because more surface area provide more number of reaction site leading to more chemical reactivity. याचा अर्थ काय आहे की जर सरफेस एरिया वाढला तर रिएक्शन करण्यासाठी साइट बी अवेलेबल झाल्या, जास्त साइट अवेलेबल झाल्या, त्यामुळे रिएक्टिव्हिटी वाढेल. रिएक्शनची रिएक्टिव्हिटी काय होणार आहे? वाढणार. रिएक्शन मध्ये रिएक्टिव्हिटी वाढणार आहे. तर सांगण्याचं तात्पर्य हे की जेव्हा तुम्ही एखाद्या बल्क मधल्या पार्टिकलला डिवाइड करत जाता, व्हॉल्यूमला तर काही फरक पडत नाही, पण त्याचा सरफेस एरिया वाढते आणि सरफेस एरिया वाढल्यामुळे रिएक्शन साठी जास्त साइट अवेलेबल होतात, त्यामुळे रिएक्टिव्हिटी वाढते. त्यामुळे रिएक्टिव्हिटी काय होते? त्या वाढते. ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पल इथं दाखवलेलं आहे.
एक क्यूब दिसू राहिला, दिसला सगळ्याले, ब्ल्यू कलरचा एक क्यूब दिसत आहे. आता या क्यूबचा काहीतरी सरफेस एरिया असेल की नाही. क्यूबचा सरफेस एरिया काढता येते. क्यूबचा सरफेस एरिया काढायसाठी तुम्ही पहिले काय करसाल बघा, याची हे लेंथ, याची हे ब्रेथ, तर लेंथ इंटू ब्रेथ काय आहे, सरफेस एरिया. मग हा झाला एक फेस, हा काय झाला एक फेस. असे किती फेस आहेत सांगा रे, किती फेस आहेत क्यूबला? फेस किती असतात? एक समोरचा फेस, एक मागचा फेस, एक वरचा, एक खालचा, एक राईट साइड, एक लेफ्ट साइड. बरोबर, किती फेस आहेत? 6 फेस आहेत. बरोबर, म्हणजे समजा एका फेसचा एरिया 1 मीटर स्क्वेअर आहे, तर 6 फेसचा 6 इंटू 1 एरिया किती झाला? 6 मीटर स्क्वेअर. समजलं का मला काय म्हणायचं आहे? तर एका फेसचा एरिया समजा 1 मीटर स्क्वेअर आहे, तर टोटल एरिया किती झाला क्यूबचा? 6 मीटर स्क्वेअर. ओके, आता मी काय केलं, याला कट केलं. आता याला कट केलं समजा अशा प्रकारे बघा, याला मी कट केलं असं असं, ठीक आहे, परत असं आणि असं कट केलं. दिसू राहिलं कट करेल, ठीक आहे, परत असं बी कट केलं, ठीक आहे. अरे समजलं का? हा, तर अशा पद्धतीनं जेव्हा कट केलं तेव्हा तुम्हाला काय दिसू राहिलं बाबा? म्हणजे कट करता वेळेस साधं सिंपल, एकदा असं कट केलं आणि एकदा असं कट केलं. सरफेस एरिया वाढला की नाही? कसा वाढला सरफेस एरिया? बघा, व्हॉल्यूम तेवढाच आहे, व्हॉल्यूम बदलला काय? अरे जागा तेवढीच आहे की नाही, पण झालं काय? सरफेस एरिया. कारण जेव्हा तुम्ही असं कट केलं, याले बघा असं कट केलं तेव्हा हे 2 पार्ट झाले. तर आता बघा, याचा सरफेस एरिया फक्त इकडचा होता आणि इकडचा होता. जेव्हा तुम्ही कट केलं तर हा एक पार्ट झाला, तर इकडचा सरफेस एरिया, इकडचा सरफेस एरिया, बरोबर. आणि याला इकडचा पार्ट, इकडचा सरफेस एरिया, इकडचा सरफेस एरिया वाढला की नाही? अरे वाढला का सरफेस एरिया? बरोबर आहे. हा, मग आता पुढे परत तुम्ही त्याला असं कट केलं. मग आता जेव्हा तुम्ही त्याला असं कट केलं तेव्हा एक वरचा भाग, एक खालचा भाग, तर हा सरफेस एरिया वाढला आणि हा सरफेस एरिया वाढला. समजलं? ठीक आहे. तर पहिले सरफेस एरिया किती होता? किती होता सरफेस एरिया? 6. आता तुम्ही त्याला कट केलं, ठीक आहे. कट केल्यावर जो सरफेस एरिया आहे तो किती झाला? 12. सरफेस एरिया किती झाला टोटल? 12. पहिले 6 होता, कट केलं म्हणजे छोटं केलं, त्याला छोटं केल्यावर सरफेस एरिया किती झाला? 12. आता तो जो पार्ट आहे त्याला मी परत कट केलं. आता इथं मी 2च तुकडे केले ते असे उभे. आता मी किती तुकडे केले? 1 2. म्हणजे आता किती तुकडे झाले? इथं एकदाच कट मारला होता, इथं कट किती वेळा मारला? 2 वेळा. इथं आडवा एकच कट मारला होता, इथं आडवे किती कट मारले? 2. म्हणजे अजून तोडलं मी त्याला. अरे अजून तोडलं ना. मग अजून तोडल्यामुळे काय झालं सांगा बरं? इथं जेव्हा तुम्ही याला असं मधातून तोडलं होतं एकदा, तर हा एक आणि हा एक, 2च वाढले होते सरफेस एरिया. पण आता तुम्ही किती वेळा तोडलं? 2 वेळा. मग 2 वेळा तोडलं तर हा वरचा पार्ट आहे त्याचा एक वाढला, आणि त्याच्या खाली जो लगेच होता हा वाला, याचा एक वाढला, त्याच्या खालचा जो आहे त्याचा एक वाढला, आणि हा जो आहे याचा एक वाढला. समजलं का? म्हणजे सरफेस एरिया वाढू राहील. जेव्हा असं कट केलं तेव्हा बी काय होऊ राहिला? सरफेस एरिया. अरे समजू राहिलं का? तर सरफेस एरिया वाढू राहिला. तर जेव्हा तुम्ही 3 कट मारले, सॉरी 4 कट मारले, 2 उभे आणि 2 आडवे, तेव्हा सरफेस एरिया किती झाला? 18 मीटर स्क्वेअर. किती झाला सरफेस एरिया? 18 मीटर स्क्वेअर. म्हणजे तुम्ही छोटे छोटे करू राहिला, हा पहिले मोठा होता, छोटा झाला, अजून छोटा झाला. म्हणजे जेव्हा तुम्ही त्याला कट करत 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 जासाल, सरफेस एरिया काय होत जाईल? वाढत वाढत जाईल ना रे. सरफेस एरिया काय होत जाईल? वाढत 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 जात जाईल. आणि व्हॉल्यूम तर सारखाच आहे की नाही? जागा तेवढीच आहे. जागा बदलली का? व्हॉल्यूम तेवढाच आहे, फक्त सरफेस एरिया वाढला. आणि सरफेस एरिया वाढला तर रिएक्शन साठी जास्त साईट अवेलेबल झाल्या, त्यामुळे रिएक्टिव्हिटी काय होणार आहे? वाढणार आहे. नंतर आहे कॅटॅलिटिक ऍक्टिव्हिटी. आता कॅटॅलिटिक ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? कॅटॅलिस्ट, कॅटॅलिस्ट काय करतात? रिएक्शनची स्पीड वाढवतात. तर ड्यू टू इन्क्रीज इन सरफेस एरिया, सरफेस एरिया वाढू राहिला, विथ डिक्रीज इन पार्टिकल साइज, पार्टिकलची साईज कमी 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 करू राहिले आणि सरफेस एरिया वाढू राहिला. नॅनो मटेरियल बेस्ड कॅटॅलिस्ट शो इन्क्रीज कॅटॅलिटिक ऍक्टिव्हिटी. तर कॅटॅलिटिक ऍक्टिव्हिटी इन्क्रीज होणार आहे, तो इफिशियंट कॅटॅलिस्ट होणार आहे अजून, है ना.
usually they are heterogeneous catalysts. That means catalysts are in solid form and the reaction occur on the surface of catalyst. म्हणजे तुमचा जो कॅटॅलिस्ट आहे तो सॉलिड आहे आणि त्या सॉलिडच्या सरफेसवर रिॲक्शन होणार आहे आणि जो रिॲक्टंट असेल तो समजा गॅस आहे. म्हणजे एक सॉलिड एक गॅस, म्हणून त्याला काय म्हटलं, हेट्रोजिनियस. हेट्रो म्हणजे डिफरंट आहे ना. नॅनो पार्टिकल कॅटॅलिस्ट कॅन बी इझिली सेपरेटेड अँड कॅन बी रिसायकल. नॅनो पार्टिकल जे असतात त्यांना इझिली सेपरेट करू शकता, रिसायकल करू शकता. जसं पॅलेडियम प्लॅटिनम मेटल नॅनो पार्टिकल यूज इन हायड्रोजनेशन रिॲक्शन. हायड्रोजनेशन रिॲक्शन प्लॅटिनम, पॅलेडियम, निकेल शिकवेल आहे का. अल्किनची रिॲक्शन, कार्बन डबल बॉन्ड कार्बन H2 सोबत रिॲक्शन केली इन प्रेझेन्स ऑफ निकेल, तुम्हाला कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन भेटते है ना. तर त्याच्यामध्ये कॅटॅलिस्ट म्हणून पॅलेडियम, प्लॅटिनम, निकेल वापरलो होतो आपण. तर TiO2 ZnO2 आर यूज इन फोटो कॅटॅलिसिस. TiO2 ZnO कशामध्ये वापरतात, फोटो कॅटॅलिसिस मध्ये. त्याच्यानंतर गोल्ड इन बल्क फॉर्म इज अनरिएक्टिव्ह. गोल्ड जर तुम्ही बल्क फॉर्म मध्ये बघितलं तेव्हा ते अनरिएक्टिव्ह आहे, रिएक्शन करत नाही. ठीक आहे. बट गोल्ड नॅनो पार्टिकल्स आर फाउंड टू बी व्हेरी गुड कॅटॅलिस्ट फॉर व्हेरियस ऑर्गॅनिक रिएक्शन. गोल्ड तसं जर बघितलं तर रिएक्टिव्ह नाही आहे, पण तेच जर तुम्ही नॅनो स्केल वरती बघितलं, नॅनो पार्टिकल घेतले, तर गोल्ड हा खूप जास्त रिएक्टिव्ह आहे. म्हणजे नॅनो स्ट्रक्चर वरती काय होऊ राहिलं, प्रॉपर्टीज बदलू राहिले. आता डबल रिकामे कामं करायचे नाही, तर डिस्टर्ब करायचं नाही क्लासमध्ये. नेक्स्ट आहे थर्मल प्रॉपर्टीज. कोणत्या प्रॉपर्टीज, थर्मल प्रॉपर्टीज. मग थर्मल प्रॉपर्टीज मध्ये मेल्टिंग पॉइंट ऑफ नॅनो मटेरियल चेंजेस ड्रास्टिकली अँड डिपेंड ऑन साइज. ड्रास्टिकली आहे ना, चेंज होते काय, मेल्टिंग पॉइंट. आणि तो कशावर डिपेंड आहे, साइज वरती डिपेंड आहे. कशावर डिपेंड आहे, साइज वरती. सोडियम क्लस्टर NaN ऑफ 1000 ऍटम्स, 1000 सोडियमचे ऍटम्स आहेत, त्याचा क्लस्टर आहे, एकत्र येईल आहे ना, 1000 ऍटम्स आहेत. अपियर टू मेल्ट ॲट 288 केल्विन. मेल्टिंग पॉइंट किती आहे त्याचा, 288 केल्विन. व्हाईल क्लस्टर ऑफ 10,000 ऍटम्स ते किती आहेत, 303 केल्विन. म्हणजे बघा, जेव्हा 1000 ऍटम होते एकत्र तेव्हा त्याचा मेल्टिंग पॉइंट 288. जेव्हा 10,000 झाले तेव्हा मेल्टिंग पॉइंट 303. म्हणजे 1000चे 10,000 झाले, वाढले तेव्हा मेल्टिंग पॉइंट बी काय झाला, वाढला. आणि जेव्हा ते बल्क मध्ये आहेत तेव्हा अजून वाढेल, किती झाला, 371. म्हणजे त्याच्या साईज वरती डिपेंड आहे मेल्टिंग पॉइंट काय असेल. तर 1000 आहेत म्हणजे कमी आहे, साईज कमी आहे तेव्हा मेल्टिंग पॉइंट कमी. 10,000 झाले म्हणजे साईज वाढली, मेल्टिंग पॉइंट वाढला. आता बल्क मध्ये आहेत म्हणजे खूप मोठ्या डोळ्यांनी दिसू राहिले, त्यावेळेस मेल्टिंग पॉइंट अजून वाढला, किती आहे, 371. ठीक आहे. मेकॅनिकल प्रॉपर्टीज मध्ये सांगायचं आहे मला मेकॅनिकल स्ट्रेंथ. आता मेकॅनिकल स्ट्रेंथ मध्ये नॅनो साइज कॉपर अँड पॅलेडियम क्लस्टर्स. नॅनो साइज मध्ये कॉपर असेल किंवा पॅलेडियम विथ डायमीटर इन द साइज ऑफ 5 to 7 नॅनोमीटर है ना. कोणाविषयी बोलू राहिलो, कॉपर आणि पॅलेडियम विषयी. साइज किती आहे, 5 to 7 नॅनोमीटर, म्हणजे नॅनो स्केल मध्ये. हॅव हार्डनेस अप टू 500% ग्रेटर दॅन बल्क मेटल. त्याची हार्डनेस 500% जास्त आहे, 500% जास्त. म्हणजे बल्क मध्ये जर तुम्ही कॉपर किंवा पॅलेडियम घेतला, काहीतरी हार्ड असेल तो, पण जेव्हा तो नॅनो स्केल मध्ये घेता तेव्हा तो त्याच्या 500% काय असते, ग्रेटर असते. म्हणजे हार्डनेस वाढते, त्याची स्ट्रेंथ वाढेल त्याची है ना, आधीपेक्षा तो स्ट्रेंथ वाढू राहिली नॅनो स्केल वरती. ठीक आहे. मग आता इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी सांगायच्या असतील तर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इज ऑब्झर्व टू चेंज ॲट नॅनो स्केल. नॅनो स्केल वरती इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी चेंज होते, मेकॅनिकल स्ट्रेंथ बी चेंज झाली, कॅटॅलिटिक प्रॉपर्टी बी चेंज झाली, कलर बी चेंज झाला. अरे हुराल ना, सरफेस एरिया बी चेंज झाला. म्हणजे नॅनो स्केल वरती काहीतरी वेगळं आहे आणि बल्क मध्ये काहीतरी वेगळं आहे. तर कार्बन नॅनो ट्यूब्स कॅन ऍक्ट ॲज अ कंडक्टर ऑर सेमी कंडक्टर इन बिहेवियर. कार्बन नॅनो ट्यूब्स त्या कंडक्टर म्हणून किंवा सेमी कंडक्टर म्हणून वर्क करतात. ठीक आहे. कार्बनच्या नॅनो ट्यूब्स, नॅनो ट्यूब्स आहेत म्हणजे नॅनो स्केल वरती आहे. नंतर आहे अप्रोचेस दॅट आर फॉलोड फॉर सिंथेसिस ऑफ नॅनो पार्टिकल्स.
नॅनो पार्टिकल्स बनवायचे आहे ना, आणि त्याच्यासाठी दोन अप्रोच असतात. एक असते बॉटम अप अप्रोच आणि एक असते टॉप डाऊन अप्रोच. कशासाठी कशासाठी सिंथेसिस ऑफ नॅनो मटेरियल्स. काही एवढं समजणार नाही आहे ना, एक्झामसाठी काही एवढं महत्वाचं नाही आहे, पण आहे सिलेबसमध्ये तर आपण करू. फक्त दोन अप्रोच असतात, लक्षात ठेवा. कोणतं? बॉटम अप आणि टॉप डाऊन आहे ना, असे दोन अप्रोच आहेत. तर बॉटम अप अप्रोच मध्ये काय आहे? इन दिस अप्रोच मॉलिक्युलर कंपोनेंट्स अरेंज देमसेल्फ इनटू मोर कॉम्प्लेक्स असेंब्लीज ॲटम बाय ॲटम, मॉलिक्यूल बाय मॉलिक्यूल अँड क्लस्टर बाय क्लस्टर फ्रॉम द बॉटम. काय म्हणते? बॉटम अप अप्रोच मध्ये बॉटम पासून मॉलिक्युलर कंपोनेंट्स अरेंज देमसेल्फ, जे मॉलिक्युल्स आहेत ते काय करतात? त्यांना अरेंज करतात इनटू मोर कॉम्प्लेक्स असेंब्लीज. कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्स होत जातात आहे ना, ॲटम बाय ॲटम, मॉलिक्यूल बाय मॉलिक्यूल आहे ना, बॉटम अप मध्ये. म्हणजे बॉटम अप मध्ये काय दिसेल तुम्हाला? क्लस्टर तयार होत आहे ना. क्लस्टर म्हणजे खालून पासून वरपर्यंत गेले. तर बघा आता हा बॉटम अप अप्रोच आहे. हे पार्टिकल्स होते, हे पार्टिकल्स वर गेले, एकत्र आले, क्लस्टर तयार झालाय ना. म्हणजे हे खालून पासून वर जाता वेळेस जमा जमा एकत्र येऊ राहिले आहे ना, एकत्र येऊ राहिले, जमा जमा होऊ राहिले. याला म्हणतात बॉटम अप अप्रोच. दुसरा आहे टॉप डाऊन अप्रोच. टॉप डाऊन मध्ये काय होईल? वरून खाली येताना जोडजोड येतील है ना. म्हणजे इन दिस अप्रोच नॅनो मटेरियल्स आर सिंथेसाइज फ्रॉम बल्क बाय ब्रेकिंग द मटेरियल इन स्टेप वाईज मॅनर. म्हणजे आता काय उरालं? टॉप डाऊन मध्ये काय? पहिले एक मोठा पार्टिकल आहे, तो तुटला, छोटे झाले, अजून तुटला, अजून छोटे झाले. समजलं? म्हणजे याचा अर्थ काय आहे? जेव्हा टॉप डाऊन अप्रोच आहे तर टॉप डाऊन अप्रोच मध्ये एक मोठा पार्टिकल आहे बल्क मध्ये आणि तो तुटत तुटत छोटे पार्टिकल्स होऊ राहिले. आणि बॉटम अप अप्रोच मध्ये काय आहे? छोटे छोटे पार्टिकल्स होते, त्यांचे क्लस्टर तयार झाले. क्लस्टर तयार झाले म्हणजे ते पार्टिकल्स एकत्र आले, क्लस्टर तयार केले त्यांनी. समजलं? ठीक आहे. नंतर आहे सोल जेल मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ नॅनो पार्टिकल्स. ठीक आहे, सोल जेल मेथड. हे बी थोडीशी डोक्यावरून जाऊ शकते, काही एक्झाम मध्ये क्वेश्चन पाहिजेत तसे काही याच्यावर येत नाहीत. तर फक्त माहित पाहिजे सोल काय. सोल्स आर डिस्पर्शन्स ऑफ कोलायडल पार्टिकल इन लिक्विड. आता एक चॅप्टर होता आपलं, ते घ्यायचं बाकी आहे. सरफेस केमिस्ट्री नावाचं चॅप्टर आहे 11चं. त्याला कोलायडल अँड डिस्पर्शन असं नाव आहे तुमच्या स्टेट बोर्डमध्ये. कोलायडल अँड डिस्पर्शन. जसं सोल्युशन नावाचं चॅप्टर कसं आहे, त्याच्याशी थोडंफार सुरुवातचा पार्ट तुमचा मॅच होते है ना. जसं आपण त्याच्यात सॉलिड इन सॉलिड, सॉलिड इन लिक्विड असं शिकलो होतो का, मस्त तशा टाईपमध्ये. तर सोल काय आहे? तर हे सोल हे डिस्पर्शन आहे कोलायडल पार्टिकल इन लिक्विड. लिक्विडमध्ये कोलायडल पार्टिकल. आणि जेल काय? जेल इज अ इंटरकनेक्टेड रिजिड नेटवर्क विथ पोअर्स. पोअर्स म्हणजे होल्स ऑफ सब मायक्रोमीटर डायमेन्शन्स अँड पॉलिमेरिक चेन्स हुज ॲव्हरेज लेंथ इज ग्रेटर दॅन मायक्रोमीटर. त्यांची ॲव्हरेज लेंथ मायक्रोमीटर पेक्षा जास्त असते. मग सोल जेल प्रोसेस काय सांगते? सोल जेल प्रोसेस इज अ एक्झाम्पल ऑफ वेट केमिकल सिंथेसिस ऑफ नॅनो मटेरियल. सोल जेल प्रोसेस काय है? वेट केमिकल सिंथेसिस ऑफ नॅनो मटेरियल है ना. नंतर दिस टेक्निक इज बेस्ड ऑन इनऑर्गॅनिक पॉलिमरायझेशन रिएक्शन. हे टेक्निक कशावर बेस आहे? इनऑर्गॅनिक पॉलिमरायझेशन रिएक्शन. पॉलिमरायझेशन काय असते? छोटे छोटे युनिट्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा पॉलिमर तयार होते. तर आपण आपल्या सिलेबसमध्ये पॉलिमर चॅप्टर जे आहे ते ऑर्गॅनिकशी रिलेटेड आहे. ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स, छोटे छोटे युनिट्स एकत्र येतात, एक मोठा मॉलिक्युल्स तयार होते, त्याला आपण पॉलिमर म्हणतो. पण हे जे प्रोसेस आहे याच्यामध्ये इनऑर्गॅनिक पॉलिमर्स आहे, इनऑर्गॅनिक मॉलिक्युल्स, त्यांचं पॉलिमरायझेशन. इट इज जनरली कॅरीड आउट ॲट रूम टेम्परेचर अँड इन्क्लूड 4 स्टेप्स. तर सोल जेल प्रोसेसमध्ये किती स्टेप्स असतात? जे गोष्टी मी सांगू राहिलो तेच एक्झाम मध्ये क्वेश्चन येतील. सोल जेल प्रोसेस मध्ये किती स्टेप्स असतात? 4. पहिली हायड्रोलिसिस, दुसरी पॉलिकंडेन्सेशन, तिसरी ड्राईंग आणि चौथी थर्मल डिकम्पोजिशन. तर आपल्याला ह्या स्टेप्स लक्षात पाहिजेत. कोणती आहे? हायड्रोलिसिस, पॉलिकंडेन्सेशन, ड्राईंग आणि थर्मल डिकम्पोजिशन. 4 आहेत. धिस मेथड इज वाइडली एम्प्लॉयड टू प्रिपेअर ऑक्साइड मटेरियल. हे जे सोल जेल मेथड आहे हे कशा काय प्रिपेअर करायसाठी वापरतात? ऑक्साइड मटेरियल. हे महत्वाचं. सोल जेल मेथड कशासाठी वापरतात? टू प्रिपेअर ऑक्साइड मटेरियल. ठीक आहे. त्याचं रिप्रेझेंटेशन बघितलं तर असं आहे आणि हे असं दिलं आहे फक्त तुमच्या पुस्तकात, जास्त काही डिटेलमध्ये नाही आहे आणि सगळं डोक्याच्या वरून जाऊ शकते.
है ना. तर आहे तर दाखवून दिलं मी असं काहीतरी आहे, पण प्रिपेअर काही करू नका एक्झामसाठी. ठीक आहे, कारण इम्पॉर्टंट पार्ट नाही आहे एक्झाममध्ये, क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप निग्लिजिबल आहे. ठीक आहे, फक्त लक्षात काय ठेवसान, सोल जेल मेथडलाच वेट केमिकल सिंथेसिस ऑफ नॅनो मटेरियल म्हणतात. आणि याच्यामध्ये 4 स्टेप्स असतात. कोणकोणती? हायड्रॉलिसिस, पॉलिकंडेन्सेशन, ड्राईंग आणि थर्मल डिकम्पोजिशन. आणि हे कोणासाठी असते? प्रिपेअर ऑक्साइड मटेरियल. ठीक आहे, आणि हे डायग्राम आहे, हे आहे अशी डायग्राम आता. ठीक आहे, काही करायचं काम नाही. नेक्स्ट, सोल जेल मेथड प्रिपरेशन ऑफ नॅनो पार्टिकल्स. आता त्याच्या स्टेप्स आहेत. पहिली स्टेप कोणती होती? हायड्रॉलिसिस. तर जसं हे मेटल अल्कॉक्साइड आहे, मेटल अल्कॉक्साइड म्हणजे यम म्हणजे मेटल, अल्क म्हणजे आर आणि ओ म्हणजे ऑक्साइड. त्याची रिॲक्शन वॉटर सोबत आहे. ठीक आहे, आता वॉटर सोबत जर रिॲक्शन केली काय होणार? पाण्यामधला एच कोणाला द्यायला लागेल? ओले. मग इथं एच दिला आणि इकडून काय दिला? ओ एच. आणि हा बॉन्ड तोडला, काय तयार होईल? आर ओ एच आणि एमओ एच. काय तयार झालं? एमओ एच आणि आर ओ एच. याला काय म्हटलं? हायड्रॉलिसिस. ठीक आहे, मग आता हा जो एमओ एच आर ओ एच आहे, कोण आहे? एमओ एच आणि आर ओ एम म्हणजे कोणता रे? हा. म्हणजे पहिले आर ओ एम पाण्यासोबत घेतला, एमओ एच आणि आर ओ एच तयार झाला. आता आपल्याला या आर ओ एचचं काम नाही, आपल्याला काम कोणाचं आहे? मग आता याच्यासोबत घ्यायचा एमओ एच. मग आता याच्यासोबत जर तुम्ही एमओ एच घेतला तर इथं काय तयार होणार? परत हा आर ओ आणि हा एच काय होईल? आर ओ एच. परत आर ओ एच बाहेर आणि तयार काय झाला? एम ओ एच. याला म्हणतात कंडेन्सेशन. काय म्हणतात त्याला? कंडेन्सेशन. म्हणजे पाणी बाहेर काढणं साध्या सोप्या भाषेत. ठीक आहे, आता कंडेन्सेशनचा पण आता इथं पाणी नाही, आपण काय बाहेर काढलं? अल्कोहोल, स्मॉल मॉलिक्युल्स आहे ना, अल्कोहोल बाहेर काढलं, स्मॉल मॉलिक्युल्स. ते आता पॉलिमर मध्ये येईल, सांगेल मी. फॉर्मेशन ऑफ डिफरंट स्टेबल सोल्युशन और अल्कॉक्साइड और सॉल्वेटेड मेटल प्रिक्युर्सर. Gelatin resulting from the formation of an oxide and alcohol bridge network by a polycondensation reaction. Aging of the gel means during that period gel transform into solid mass. काही महत्वाचं नाही. Drying of the gel. नंतर ड्राइंग आहे बघा, पहिले हायड्रॉलिसिस झाली, नंतर कंडेन्सेशन झालं. ड्राइंग मध्ये इन दिस स्टेप वॉटर अँड अदर होलेटाईल लिक्विड्स आर रिमूव्ड फ्रॉम द जेल नेटवर्क. है ना, तर याच्यामधून तुम्ही वॉटर किंवा जे दुसरं कोणतं लिक्विड असेल होलेटाईल ते तुम्ही काढून घेता, ड्राय करता त्याला. नंतर आहे डिहायड्रेशन. द मटेरियल इज हिटेड ॲट टेम्परेचर. आणि डिहायड्रेशन मध्ये काय करावं लागेल? पाणी काढावं लागेल, म्हणजे मॉइश्चर काढावं लागेल. त्यामुळे तुम्हाला त्याला हिट करावी लागेल. टेम्परेचर किती द्यावं लागते? 800 डिग्री सेल्सिअस. इकडे आहे नेम ऑफ टेक्निक आणि तिकडे आहे इन्स्ट्रुमेंट यूज. कोणत्या टेक्निक मध्ये कोणतं इन्स्ट्रुमेंट यूज करतात? आता टेक्निक काय आहे, काम कशी करते, याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही, आपल्याला फक्त माहित पाहिजे. जसं टेक्निकचं नाव आहे UV व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोपी नावाची टेक्निक आहे. मग या टेक्निकमध्ये इन्स्ट्रुमेंट कोणतं वापरतात? UV व्हिजिबल स्पेक्ट्रोफोटोमीटर. इकडे स्पेक्ट्रोस्कोपी आहे, इकडे स्पेक्ट्रोफोटोमीटर आहे. इकडे एक्स रे डिफ्रॅक्शन आहे, ज्याला XRD म्हणतात, एक्स रे डिफ्रॅक्शन. त्याच्यासाठी एक्स रे डिफ्रॅक्टोमीटर वापरतात. काय वापरतात? एक्स रे डिफ्रॅक्टोमीटर. नंतर आहे स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी. स्कॅनिंगचा यस, इलेक्ट्रॉनचा ई, मायक्रोस्कोपीचा यम. SEM, स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी. त्याच्यासाठी स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप काय वापरतात? स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीचा मायक्रोस्कोप. बस खतम. इकडे डिफ्रॅक्शनचा डिफ्रॅक्टोमीटर, इकडे स्पेक्ट्रोस्कोपीचा स्पेक्ट्रोफोटोमीटर. नंतर आहे ट्रान्समीटर इमिशन मायक्रोस्कोपी, TEM. मायक्रोस्कोपीचा काय होणार आहे? मायक्रोस्कोप. अरे तेच आहे, एकदम सोपं आहे ना. हे इन्स्ट्रुमेंट मध्ये फक्त ते बदलायचं आहे तुम्हाला शेवटचं. ट्रान्समिशन इमिशन मायक्रोस्कोप. नंतर आहे फोरियर ट्रान्सफॉर इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी. तर FTIR, फोरियर ट्रान्सफॉर्म इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी. स्पेक्ट्रोस्कोपीचं काय होणार आहे? स्पेक्ट्रोफोटोमीटर. शेवटचा शब्द फक्त चेंज करू राहिलो, बाकी इन्स्ट्रुमेंट तेच आहे. ओके, मग आता इन्फॉर्मेशन ऑप्टेन अबाउट नॅनो मटेरियल्स. इन्फॉर्मेशन ऑप्टेन अबाउट नॅनो मटेरियल्स. तर UV एक्स्ट्रा क्लास आहे हा, है की नाही? हा काही 1 घंट्याची बॅच आहे का आपली? नाही, चॅप्टर खतम होईल तेव्हा सुट्टी. तर UV व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोपी. ठीक आहे, UV व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोपी.
इन्फॉर्मेशन ऑप्टेन, काय इन्फॉर्मेशन भेटते? प्रिलिमिनरी कन्फर्मेशन ऑफ फॉर्मेशन ऑफ नॅनो पार्टिकल्स. काय सांगितलं? युव्ही विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये काय इन्फॉर्मेशन भेटते तुम्हाला? प्रिलिमिनरी कन्फर्मेशन, सुरुवातचं कन्फर्मेशन आहे फॉर्मेशन ऑफ नॅनो पार्टिकल, नॅनो पार्टिकल तयार झाले म्हणून त्याचं कन्फर्मेशन, प्रिलिमिनरी कन्फर्मेशन. प्रिलिमिनरी कन्फर्मेशन साठी काय आहे? युव्ही विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी. मग आहे एक्स रे डिफ्रॅक्शन, XRD, एक्स रे डिफ्रॅक्शन. हे कशासाठी आहे? पार्टिकल साईज, क्रिस्टल स्ट्रक्चर आणि जॉमेट्री. पार्टिकलची साईज कशी आहे ना, किती आहे, स्ट्रक्चर कसं आहे, जॉमेट्री कशी आहे, हे कशावरून माहित पडते? एक्स रे डिफ्रॅक्शन वरून. कशावरून माहित पडते? एक्स रे डिफ्रॅक्शन. स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी म्हणजे SEM, स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी. याच्यावरून काय माहित पडते? स्ट्रक्चर ऑफ सरफेस ऑफ मटेरियल, दॅट इज मॉर्फॉलॉजी. मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स असं बायोलॉजी मध्ये शिकता है ना. मग इथं मॉर्फॉलॉजी कोणाची? स्ट्रक्चर ऑफ सरफेस ऑफ मटेरियल, जे नॅनो मटेरियल आहे त्याची मॉर्फॉलॉजी. मॉर्फॉलॉजी म्हणजे जे बाहेरून पाहतो आपण, तेच असते ना मॉर्फॉलॉजी. हा, तेच आहे. तर स्ट्रक्चर ऑफ सरफेस ऑफ मटेरियल, ठीक आहे, त्याच्याविषयी माहिती भेटते स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी. नंतर आहे ट्रान्समिशन इमिशन मायक्रोस्कोपी. याच्यावरून काय भेटते तुम्हाला? पार्टिकल साईज. काय भेटते? पार्टिकल साईज. म्हणजे पार्टिकल साईज दोन ठिकाणी आलं, एक एक्स रे डिफ्रॅक्शन मध्ये बी आलं आणि ट्रान्समिशन इमिशन मायक्रोस्कोपी मध्ये पण आलं. नंतर आहे फोरियर ट्रान्सफॉर्म इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी. हे काय सांगते? ऍब्सॉर्प्शन ऑफ फंक्शनल ग्रुप्स अँड बाइंडिंग नेचर. फंक्शनल ग्रुपचा ऍब्सॉर्प्शन आणि बाइंडिंग नेचर याच्याविषयी कोण सांगते? फोरियर ट्रान्सफॉर्म इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी. म्हणजे याच्यावर क्वेश्चन आला तर थोडंसं डोकं दुखील तुमचं, कारण हे लक्षात ठेवायला लागेल ना कोणाचं काम काय आहे. ठीक आहे. मग रिधिमा वॉन्ट्स टू डिटेक्ट स्ट्रक्चर ऑफ सरफेस ऑफ मटेरियल. रिधिमा नावाची एक मुलगी आहे, तिला काय डिटेक्ट करायचं आहे? स्ट्रक्चर ऑफ सरफेस ऑफ मटेरियल है ना. तर नेम द टेक्निक शी हॅज टू यूज. ते कोणती टेक्निक वापरेल? काय करायचं आहे तिला? स्ट्रक्चर ऑफ सरफेस ऑफ मटेरियल म्हणजे हे स्ट्रक्चर ऑफ सरफेस ऑफ मटेरियल. मग याच्यासाठी कोणती टेक्निक आहे? स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी. काय आहे याच्यासाठी? स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी. हिस्ट्री ऑफ नॅनो टेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजीची हिस्ट्री. ओके. तर नॅनो मटेरियल्स हॅव बीन प्रोड्यूस अँड यूज बाय ह्युमन्स फॉर हंड्रेड्स ऑफ इयर. म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी आपल्याला नवीन वाटू शकते है ना, पण हे नवीन नाही आहे. तर नॅनो मटेरियल यूज केलेले आहेत माणसानं कधी? हंड्रेड्स ऑफ इयर ॲगो है ना. जसं हाऊएव्हर द अंडरस्टँडिंग ऑफ सर्टन मटेरियल ॲज नॅनो स्ट्रक्चर्ड मटेरियल इज रिलेटिव्हली रिसंट. पण तेव्हा माहित नव्हतं याला नॅनो मटेरियल म्हणतात म्हणून, पण त्याचा यूज आधीच केलेला आहे. ठीक आहे, ते आता समजलं त्याला नॅनो मटेरियल म्हणतात. ड्यू टू द डेव्हलपमेंट ऑफ सोफेस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंट इट हॅज बीन पॉसिबल टू रिव्हील द इन्फॉर्मेशन ॲट नॅनो स्केल. आता काही इन्स्ट्रुमेंट आले त्याच्यावरून हे सोपं झालं आता की हे इन्फॉर्मेशन आपल्याला भेटली की बा हा नॅनो स्ट्रक्चरवाला जो पार्ट आहे हा जुन्या काळापासून वापरल्या जाते. ब्युटिफुल रुबी रेड कलर ऑफ सम एन्शियंट ग्लास पेंटिंग्स. काही पेंटिंग्स आहेत खूप जुन्या, एन्शियंट म्हणजे प्राचीन है ना, प्राचीन अशा पेंटिंग्स आहेत, ह्या त्या पेंटिंग्स आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांचा कलर कसा असते? रुबी रेड कलर, रेड सारखा दिसू राहिला, रुबी रेड कलर म्हणतात. ठीक आहे. हा जो रुबी रेड कलर आहे हा कोणामुळे आहे? गोल्ड आणि सिल्वर नॅनो पार्टिकल्स मुळे. कोणामुळे? गोल्ड आणि सिल्वर नॅनो पार्टिकल्स ट्रॅप इन ग्लास मॅट्रिक्स. त्याच्या स्ट्रक्चर मध्ये गोल्ड आणि सिल्वरचे नॅनो पार्टिकल्स आहेत म्हणून हा रुबी रेड कलर तुम्हाला याचा दिसू राहिला. कसा कलर दिसू राहिला? रुबी रेड कलर. The decorative glaze or metallic film known as lustre found on some medieval pottery
आवाज ना करू. बघा काय म्हणत आहे, डेकोरेटिव्ह ग्लेज ऑर मेटॅलिक फिल्म नोन एज लश्यर फाउंड ऑन सम मिडायवल पोट्री इज ड्यू टू सर्टन स्पेरिकल मेटॅलिक नॅनो पार्टिकल्स. स्पेरिकल्स आहे ना, पोट्री म्हणजे असे काही पॉट्स, तुमच्या बुकमध्ये डायग्राम आहे, मी टाकायचं विसरलो आहे ना, पॉट सारखे डायग्राम आहे. तर ते लश्शरच दिसतात. कशामुळे? स्पेरिकल मेटॅलिक नॅनो पार्टिकल्स. कशामुळे? स्पेरिकल मेटॅलिक नॅनो पार्टिकल्समुळे. कार्बन ब्लॅक महत्वाचं, is a nano structured material that is used in tires of car to increase the life of tire. टायरची लाईफ वाढवण्यासाठी. ठीक आहे, उलटे टाकले काय, बंद करा ते, मग करतो मी चालू. ठीक आहे, राहू द्या. हा काय म्हणत आहो मी बघा. तर कार्बन ब्लॅक जो आहे नॅनो स्ट्रक्चर्ड मटेरियल, ठीक आहे, दॅट इज यूज इन टायर्स ऑफ कार. कारच्या टायर्स मध्ये त्याची लाईफ वाढवण्यासाठी कार्बन ब्लॅक यूज केल्या जाते. काय यूज केल्या जाते? कार्बन ब्लॅक. डिस्कवरी इन 900 इयर है ना, 1900 1900 सॉरी 1900. कार्बन नॅनोट्यूब्स आर मेडअप ऑफ ग्राफाइट शीट विथ नॅनो साइज डायमीटर. दे हॅव हायेस्ट स्ट्रेंथ. कशाची स्ट्रेंथ हायेस्ट आहे? ग्राफाइट शीटची. ठीक आहे. नंतर फ्यूम सिलिका, a component of silicon rubber coating sealants and adhesives is also a nanostructured material. बघा यातलं महत्वाचं कोणतं आहे ते सांगतो. हे तुम्हाला याच्यावरती एमसीक्यू, आता आपण लगेच एमसीक्यू घेऊ. ठीक आहे, काही जास्त पाठ नाही राहिला, 15-20 मिनिटात होऊन जाते. तर काय म्हणत आहे, कोणाचा यूज कुठं आहे ते आपल्यासाठी महत्वाचं. सगळ्यात पहिले ज्या रुबी रेड कलरच्या एन्शियंट ग्लास पेंटिंग आहे त्याच्यामध्ये गोल्ड आणि सिल्वरचे नॅनो पार्टिकल्स आहेत. त्याच्यानंतर जे डेकोरेटिव्ह ग्लेज किंवा मेटॅलिक फिल्म लश्यर आहे, कशावर? मिडायवल पोट्री आहे ना, तर ते कशामुळे आहे? स्पेरिकल मेटॅलिक पार्टिकल्समुळे. टायर्स ऑफ कार, त्याची लाईफ वाढली, कशामुळे? कार्बन ब्लॅकमुळे. ठीक आहे, एवढं महत्वाचं आहे. मग आता याचे फुल फॉर्म विचारले तुम्हाला, तसं मी सांगितलं तुम्हाला. XRD, एक्स रे डिफ्रॅक्टोमीटर. नंतर आहे TEM, ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. नंतर STM, स्कॅनिंग टनलिंग मायक्रोस्कोप. FTIR, फोरियर ट्रान्सफॉर्म इन्फ्रारेड स्पेक्ट्रोफोटोमीटर. ठीक आहे. त्यानंतर SEM काय? स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. फुल फॉर्म विचारू शकतात बोर्ड एक्झाम मध्ये, सिंगल मार्कचे क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये हे येऊ शकते, किंवा आपल्या MCQ मध्ये विचारू शकतात. नेम द सायंटिस्ट हु डिस्कवर्ड स्कॅनिंग टनलिंग मायक्रोस्कोप. 1980 मध्ये कोण होतं? गर्ड बिनिंग आणि हेनरिच रोहरर यांनी काय डिस्कवर केला? स्कॅनिंग टनलिंग मायक्रोस्कोप. द टर्म नॅनो टेक्नॉलॉजी वॉज डिफाइंड बाय टोकियो सायन्स युनिव्हर्सिटी प्रोफेसर नॅरियो टॅनिगुची इन 1974. नाव आहे त्याचं, है ना. तर नॅनो टेक्नॉलॉजी वॉज डिफाईन है ना, नॅनो टेक्नॉलॉजीला डिफाईन कोण केलं होतं? टोकियो सायन्स युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर होते, नाव होतं नॅरिओ टॅनिगुची. कधी? 1974 मध्ये. इन्व्हेन्शन ऑफ स्कॅनिंग टनलिंग मायक्रोस्कोप इन 1980 लेड टू द डिस्कवरी ऑफ फुलरिन्स इन 1986 अँड कार्बन नॅनोट्यूब्स फ्यू इयर्स लॅटर. म्हणजे जेव्हा हा स्कॅनिंग टनलिंग मायक्रोस्कोप इन्व्हेंट झाला, कधी इन्व्हेंट झाला तो? 1980 मध्ये. त्याच्यानंतर फुलरिनची डिस्कवरी झाली. फुलरिन काय आहे? ॲलोट्रोप आहे, आयसोटोप नाही. काय आहे? ॲलोट्रोप आहे. कोणाचा? कार्बनचा, आहे ना. तर त्याची डिस्कवरी झाली. कार्बन नॅनो ट्यूब्सची डिस्कवरी झाली त्याच्यानंतर, हा मायक्रोस्कोप भेटल्यानंतर. अप्लिकेशन काय आहेत नॅनो टेक्नॉलॉजीचे किंवा नॅनो मटेरियल्सचे? नॅनो पार्टिकल्स कॅन कॉन्ट्रीब्यूट टू स्ट्रॉंगर, लाइटर, क्लीनर अँड स्मार्टर सर्फेसेस अँड सिस्टीम्स. दे आर यूज इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ स्क्रॅच प्रूफ आय ग्लासेस. कुठे यूज केल्या जाते? स्क्रॅच प्रूफ आय ग्लासेस म्हणजे चष्मा, त्याचा ग्लास स्क्रॅच प्रूफ, स्क्रॅचेस पडत नाही, है ना. त्यानंतर ट्रान्सपोर्ट, सनस्क्रीन, सनस्क्रीन मध्ये यूज आहे. क्रॅक रेजिस्टंट पेंट,
आहे ना, म्हणजे असं पेंट ज्याच्यामध्ये क्रॅक पडणार नाही, आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला याचा यूज दिसतो. यूज इन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस जसं मॅग्नेटो रजिस्टिव्ह रॅन्डम ऍक्सेस मेमरी. आता यातली तुम्हाला रॅन्डम ऍक्सेस मेमरी तर माहित आहे, रॅम. MSCID केलं असेलच तुम्ही. रॅम, रोम. रॅम म्हणजे रॅन्डम ऍक्सेस मेमरी, रोम म्हणजे रीड ओनली मेमरी, ऐकलं असेल ना. हे काय आहे, मॅग्नेटिव्ह रेजिस्टिव्ह रॅन्डम ऍक्सेस मेमरी, यमरॅम. काय म्हणतात त्याला, यमरॅम. ठीक आहे. नंतर आहे नॅनो टेक्नॉलॉजी प्लेज इम्पॉर्टंट रोल इन वॉटर प्युरिफिकेशन टेक्निक. नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर वॉटर प्युरिफिकेशन मध्ये पण आहे. नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर वॉटर प्युरिफिकेशन टेक्निक मध्ये पण आहे. तर वॉटर कंटेन्स वॉटर बॉर्न पॅथोजन्स लाईक व्हायरसेस अँड बॅक्टेरिया. वॉटर बॉर्न पॅथोजन्स. पॅथोजन्स म्हणजे डिसीज कॉझिंग एजंट, ज्यांच्यामुळे डिसीज होतो, आहे ना, जसं बॅक्टेरिया, व्हायरसेस, हे वॉटरमध्ये असतात. ओके. कॉस्ट इफेक्टिव्ह फिल्टर मटेरियल्स कोटेड विथ सिल्वर नॅनो पार्टिकल्स, AgNPS. Ag म्हणजे सिल्वर, नॅनो पार्टिकल्स NPS, है ना. AgNPS म्हणजे सिल्वर नॅनो पार्टिकल्स इज अन अल्टरनेटिव्ह टेक्नॉलॉजी अँड कॅन बी यूज इन वॉटर प्युरिफिकेशन. तर वॉटर प्युरिफिकेशन मध्ये सिल्वर नॅनो पार्टिकल्स यूज केल्या जातात. ठीक आहे. वॉटर प्युरिफिकेशन मध्ये सिल्वर नॅनो पार्टिकल्स यूज केल्या जातात. सिल्वर नॅनो पार्टिकल्स ऍक्ट ॲज अ हायली इफेक्टिव्ह अँटीबॅक्टेरियल एजंट. अँटीबॅक्टेरियल एजंट म्हणजे बॅक्टेरियाला किल करेल तो. जसं नाव दिलंय त्यानं ई कोलाय फ्रॉम वॉटर. वॉटरमध्ये कोणता बॅक्टेरिया आहे, ई कोलाय, आणि त्याला किल करण्यासाठी काय यूज केल्या जातात, सिल्वर नॅनो पार्टिकल्स फिल्टर्स मध्ये, आहे ना. नंतर सेल्फ क्लिनिंग मटेरियल. आता सेल्फ क्लिनिंग मटेरियल याचं एक्झाम्पल आहे लोटस. कमल कीचड में खिलता है ना, असं म्हणतात ना. म्हणजे गाऱ्यामध्ये तुम्हाला कमळाचं फुल दिसते. गारा म्हणजे चिखल, कमळाचं फुल पाहिलं की चांगलं दिसते, कारण ते स्वतःला चिखलामध्ये पण क्लीन ठेवायचं काम करते. सेल्फ क्लिनिंग, आहे ना, तेच आहे इकडे. तर सेल्फ क्लिनिंग मटेरियल. तर लोटस इज अन एक्झाम्पल ऑफ सेल्फ क्लिनिंग, आहे ना. कमळाचं फुल सेल्फ क्लिनिंगचं एक्झाम्पल आहे. द लोटस प्लांट हे त्याचं बॉटनिकल नेम असेल, आहे ना. नेलम बॉन फुनी काय आहे ते, बायोलॉजी वाल्याला माहित ते काय आहे बॉटनिकल नाव, आहे ना. काय आहे ते वाचा बरं. नेलू नेलम बॉनिसिफेरा. बरं, ठीक आहे. हे त्याचं बॉटनिकल नाव आहे, कोणाचं, लोटसचं. अल्दो ग्रोज इन मडी वॉटर इट लिव्स ऑलवेज अपियर क्लीन. मडी वॉटर मध्ये असते हे, मडी, पण तरी सुद्धा त्याचे लिव्स एकदम क्लीन दिसतात तुम्हाला, है ना. द प्लांट लिव्स आर सुपर हायड्रोफोबिक. हे प्लांट कसे आहे, प्लांटचे लिव्स कसे आहेत, या सुपर हायड्रोफोबिक. हायड्रोफोबिक वॉटर हेटिंग आहेत, है ना. प्लांट लिव्स कसे आहेत, सुपर हायड्रोफोबिक. नॅनो स्ट्रक्चर्स ऑन लोटस लिव्स. या लोटसचे जे पानं आहेत याच्यावर जे नॅनो स्ट्रक्चर आहे, रिपेल वॉटर विच कॅरीज डर्ट, है ना. ज्या वॉटरमध्ये डर्ट पार्टिकल्स आहेत त्याला तो रिपेल करते, है ना, रोल ऑफ काढून टाकते त्याच्याहून. आणि लोटस इफेक्ट इज द बेसिस ऑफ सेल्फ क्लिनिंग विंडोज. ज्या स्वतःहून विंडो क्लीन होतात त्याला म्हणतात आपण सेल्फ क्लिनिंग विंडोज. मग सेल्फ क्लिनिंग विंडोज मध्ये काय आहे, लोटस इफेक्ट. सेल्फ क्लिनिंग विंडोज मध्ये काय आहे, लोटस इफेक्ट. मग आता ऍडव्हान्टेज ऑफ नॅनो पार्टिकल्स अँड नॅनो टेक्नॉलॉजी. ऍडव्हान्टेज काय आहेत नॅनो पार्टिकल आणि नॅनो टेक्नॉलॉजीचे. तर रिव्हॉल्युशन इन इलेक्ट्रॉनिक अँड कम्प्युटिंग, है ना. इलेक्ट्रॉनिक मध्ये, इलेक्ट्रॉनिक आणि कम्प्युटिंग फील्ड मध्ये रिव्हॉल्युशन आलं, कशामुळे, नॅनो टेक्नॉलॉजी मध्ये. एनर्जी सेक्टर, नॅनो टेक्नॉलॉजी विल मेक सोलर पॉवर मोर इकॉनॉमिकल, है ना. सोलर पॉवर इकॉनॉमिकल करण्यामागं नॅनो टेक्नॉलॉजी कारणीभूत आहे. एनर्जी स्टोरेज डिव्हाइसेस विल बिकम मोर इफिशियंट. एनर्जी स्टोरेज डिव्हाइसेस पण इफिशियंट झाले, कशामुळे, नॅनो टेक्नॉलॉजीमुळे. मेडिकल फील्डमध्ये मॅन्युफॅक्चरिंग ऑफ स्मॉल ड्रग्स हेल्प्स क्युअर फास्टर विदाउट साइड इफेक्ट, है ना. स्मार्ट ड्रग काही मॅन्युफॅक्चर झाले, ते फास्टर क्युअर करतात डिसीजला आणि त्यांचे साइड इफेक्ट पण नाही आहेत. आणि क्युरिंग ऑफ लाईफ थ्रेटनिंग डिसीजेस, है ना. नॅनो टेक्नॉलॉजीमुळे असे काही डिसीज आहेत जसं कॅन्सर, डायबिटीज, है ना,
तर हे पण क्युअर व्हायला लागले आहेत. कशामुळे? नॅनो टेक्नॉलॉजी, नॅनो पार्टिकल्स. नंतर आहे डिसएडव्हान्टेजेस, है ना, एमसीक्यू पण आहेत. ठीक आहे, 10-15 एमसीक्यू आहेत. तर डिसएडव्हान्टेजेस हा क्लास इथं संपवून डबल आपण एमसीक्यू घेऊ. ठीक आहे, 5-10 मिनिटं चालतात एमसीक्यू. ठीक आहे, याच्यातच घेऊन टाकू. पहा इकडे, कल्ला हल्ला करू नका, चॅप्टर संपते ते आज. डिसएडव्हान्टेजेस काय? डिस्पाइट द पॉसिबिलिटीज अँड द एडव्हान्टेजेस दॅट द नॅनो टेक्नॉलॉजी ऑफर टू द वर्ल्ड, देअर ऑल्सो एक्झिस्ट सर्टन पोटेन्शियल रिस्क इन्व्हॉल्व इन इट. नॅनो टेक्नॉलॉजी है ना, त्याच्यामुळे काही रिस्क पण आहेत. काय आहेत? नॅनो टेक्नॉलॉजी हॅज रेज द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलं. बट ॲट द सेम टाइम इट हॅज इन्क्रीज द पोल्युशन, इन्क्लुड्स एअर पोल्युशन. या नॅनो पार्टिकल्समुळे काय होते? एअर पोल्युशन होते. द पोल्युशन कॉज बाय नॅनो टेक्नॉलॉजी इज नोन ॲज नॅनो पोल्युशन. नॅनो टेक्नॉलॉजीमुळे जे पोल्युशन होऊ राहिलं त्याला नॅनो पोल्युशन म्हणतात. दिस इज अ काइंड ऑफ पोल्युशन इज व्हेरी डेंजरस फॉर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. डेंजरस पोल्युशन आहे. नॅनो पार्टिकल्स कॅन कॉज लंग डॅमेज. हे नॅनो पार्टिकल्स श्वासावाटे अंदर गेले तर लंगला डॅमेज करतात, लंगचा कार्यक्रम करतात ते, है ना. इनहेल्ड पर्टिक्युलेटेड मॅटर मे गेट डिपॉझिटेड थ्रू आउट द ह्युमन रेस्पिरेटरी ट्रॅक, देन इन द, म्हणजे हे श्वासावाटे जे काही पार्टिकल्स अंदर गेले ते तुमच्या रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये, लंग्स मध्ये काय होतात? डिपॉझिट होतात. द कॅरेक्टरिस्टिक ऑफ नॅनो पार्टिकल्स दॅट आर रिलिव्हंट फॉर हेल्थ इफेक्ट्स आर साइज, केमिकल कंपोजिशन अँड शेप. ठीक आहे, हेल्थ इफेक्ट वरती है ना, हेल्थ वरती इफेक्ट जो होते तो कशावर डिपेंड आहे? साईज, केमिकल कंपोजिशन आणि त्याच्या शेप वरती. तर इथं थेरोटिकल पार्ट संपला. नंतर आपण याचे घेऊन घेऊ एमसीक्यू. ठीक आहे, एकदम सिंपल, पटापट टिकच करणं आहे. चला बघा, टाइम आहे सर 10 मिनिट. सांगा प्रेझेंट. हा, विच अमंग द फॉलोइंग इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ वन डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर. वन डायमेन्शनलचं नाही आहे. आता बघा, लक्षात घ्या काय म्हणून राहिलो मी. वन डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर मध्ये एक डायमेन्शन, वन डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर मध्ये काय होतं? 2 डायमेन्शन नॅनो स्केल मध्ये होत, म्हणजे एक डायमेन्शन दिसते. तर हा काय म्हणून राहिला? नॉट म्हणून राहिला. आता मला सांगा, नॅनो शेल कशाचं एक्झाम्पल होतं? झिरोचं. नॅनो शेल गोलवाला आहे ना, झिरोचं. फायबर कशाचं होतं? फायबर मध्ये एक डायमेन्शन दिसते. मग एक दिसते म्हणजे 2 नॅनो स्केल मध्ये आहेत. 2 नॅनो स्केल मध्ये आहेत म्हणजे 1 डायमेन्शनल. तर हे 1 डायमेन्शनल आहे. नॅनो ट्यूब्स हे पण 1 डायमेन्शनल आहे, ट्यूब. नॅनो वायर्स हे पण 1 डायमेन्शनल आहे. मग उत्तर काय आहे तुमचं? नॅनो शेल. समजावं लागेल ना. हा, नेक्स्ट. विच अमंग द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ 2 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर. आता 2 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर आहे, याचा अर्थ एक डायमेन्शन नॅनो, एक डायमेन्शन नॅनो स्केल मध्ये आहे ना, आणि 2 डायमेन्शन दिसतात. 2 डायमेन्शन म्हणजे असं वाला सांगितलं होतं मी, है ना. मग मायक्रो कॅप्सूल 0, बरोबर का. नॅनो रिंग 0, रिंग सारखं, गोल सारखं. नॅनो वायर 1 डायमेन्शन, एक दिसेल ना नॅनो वायर. आणि थिन फिल्म्स काय येणार? 2 डायमेन्शन. याच्यात 2 फिल्म आहे ना, ठीक आहे, तर असे 2 डायमेन्शन दिसते. नेक्स्ट. विच अमंग द फॉलोइंग इज अ 0 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर. नॅनो रॉड 1 डायमेन्शन, नॅनो पार्टिकल 0 डायमेन्शन, नॅनो वायर 1 डायमेन्शन, थिन फिल्म्स 2 डायमेन्शन. नेहमी लिहून द्यायचं कारण हेच आहे की तुमचा पाठ झालं पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट. 0 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर. नॅनो ट्यूब्स 1 डायमेन्शनल, फायबर 1 डायमेन्शन, थिन फिल्म्स 2 डायमेन्शन, आणि डॉट्स 0 डायमेन्शन. डॉट काय आहेत? 0 डायमेन्शन. विच ऑफ द फॉलोइंग नॅनोमटेरियल हॅज 1 डायमेन्शन लेस दॅन 100 नॅनोमीटर. एक डायमेन्शन 100 नॅनोमीटर पेक्षा लहान आहे, म्हणजे दिसून किती राहिल्या? 2. म्हणजे ते काय आहे? 2 डायमेन्शनल
नॅनो स्ट्रक्चर. काय म्हणतात त्याला? 2 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर. 2 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर, कारण त्याच्यात एक डायमेन्शन लेस दॅन 100 नॅनोमीटर, म्हणजे 2 डायमेन्शन दिसतील. फायबर 1 डायमेन्शनल, नॅनो पार्टिकल 0 डायमेन्शन, थिन फिल्म्स 2 डायमेन्शनल आणि मायक्रोस कॅप्सूल 0 डायमेन्शन. मग आपल्याला काय पाहिजे? 2 डायमेन्शनल. एकदम व्यवस्थित त्याला सॉल्व करा. विच फ्रॉम अ एक्झाम्पल ऑफ 2 डायमेन्शनल. 2 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर आहे म्हणजे 2 डायमेन्शन दिसतील. थिन फिल्म्स हे झालं 2 डायमेन्शनल. नॅनो पार्टिकल 0 डायमेन्शन, क्वांटम डॉट 0 डायमेन्शन, नॅनो वायर 1 डायमेन्शन. ठीक आहे. नेक्स्ट, वन डायमेन्शनलचं एक्झाम्पल, नॅनो रॉड 1 डायमेन्शन, नॅनो कॅप्सूल 0 डायमेन्शन, नॅनो शेल 0 डायमेन्शन, नॅनो रिंग 0 डायमेन्शनल, म्हणजे ऑप्शन ए. मॅक्झिमम क्वेश्चन याच्यावरच आहे. विच फ्रॉम फॉलोइंग नॅनोमीटर हॅज ऑल 3 डायमेन्शन लेस दॅन 100 नॅनोमीटर. तिन्ही डायमेन्शन 100 पेक्षा कमी आहेत, म्हणजे याला काय म्हणतात? 0 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर. काय म्हणतात त्याला? 0 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर, ज्याच्यामध्ये तिन्ही डायमेन्शन लेस दॅन 100 नॅनोमीटर. मग 0 डायमेन्शन, नॅनो शेल 0, नॅनो वायर 1, फायबर 1, थिन फिल्म्स 2. तर आपल्याला कोणतं पाहिजे? 0. ऑल 3 डायमेन्शन लेस दॅन 100 नॅनोमीटर म्हणजे 0, म्हणजे 0 डायमेन्शनल. ठीक आहे. आणि 0 डायमेन्शनल क्वांटम डॉट्स 0, थिन फिल्म्स 2, वायर 1, फायबर 1. बरोबर. मग बरोबर का? 2 डायमेन्शन लेस दॅन 100 नॅनोमीटर म्हणजे 1 डायमेन्शनल आहे. अरे 1 डायमेन्शनल आहे ना, म्हणजे 1 डायमेन्शनल आहे म्हणजे एक डायमेन्शन दिसेल, म्हणजे लेंथ दिसेल, म्हणजे नॅनो वायर्स हे झालं 1 डायमेन्शन. नॅनो कॅप्सूल 0, क्वांटम डॉट 0, नॅनो रिंग 0. बरोबर. आयडेंटिफाय द करेक्ट डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ मेल्टिंग पॉइंट ऑफ क्लस्टर ऑफ सोडियम ॲटम डिपेंडिंग ऑन साइज. मी काय सांगितलं होतं? साईज कमी, मेल्टिंग पॉइंट कमी. साईज वाढली, मेल्टिंग पॉइंट वाढला. मग आता सोडियम बल्क मध्ये आहे तर मेल्टिंग पॉइंट जास्त आहे की नाही? आहे ना. मग आता 10 to the power 4 आहे, 10 to the power 3 आहे, म्हणजे कमी झाले. कमी झाले म्हणजे पार्टिकल्स कमी झाले की मेल्टिंग पॉइंट कमी, म्हणजे कोणता आन्सर आहे? बी आहे ना. पार्टिकल्स कमी, मेल्टिंग पॉइंट कमी. नॅनो पार्टिकल कॅटॅलिस्ट यूज इन फोटो कॅटॅलिसिस. फोटो कॅटॅलिसिस मध्ये काय वापरतात? फोटो कॅटॅलिसिस कोण आहे? फोटो कॅटॅलिसिस. आवाज ना करू. हा ऐका, फोटो कॅटॅलिसिस मध्ये कोण आहे? TiO2 आणि ZNO. TiO2 आणि ZNO. फोटो कॅटॅलिसिस मध्ये TiO2 आणि ZNO. मग याच्यात काय दिलाय? TiO2. हा यूज केला जाते फोटो कॅटॅलिसिस मध्ये. नेक्स्ट, which statement from following about nano material is not correct? Not correct विचारलं. as the particle size decrease, साईज कमी कमी झाली, सरफेस एरिया इन्क्रीज. बरोबर आहे. अरे साईज जशी जशी कमी होते, कापत 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 गेलं की सरफेस एरिया काय होते? वाढते. बरोबर आहे. नॅनो मटेरियल बेस्ड कॅटॅलिस्ट एक्झिबिट इन्क्रीज कॅटॅलिटिक प्रॉपर्टी ऍक्टिव्हिटी. नॅनो मटेरियल जर असेल, जेवढा पार्टिकल छोटा तेवढी कॅटॅलिटिक प्रॉपर्टी जास्त. अरे सांगितलं होतं ना. हा. नॅनो साइज कॉपर अँड पॅलेडियम क्लस्टर हॅव व्हेरी लेस हार्डनेस दॅन बल्क.
हार्डनेस जास्त होती की नाही, सांगितलं होतं ना. जर ते नॅनो साईजचे आहेत तर त्यांची हार्डनेस वाढते, मेकॅनिकल स्ट्रेंथ वाढते, सांगितलं होतं. कार्बन नॅनो ट्यूब्स कॅन ऍक्ट ॲज अ इलेक्ट्रिकल कंडक्टर्स, होते ना. ठीक आहे, म्हणजे चुकीचं कोणतं आहे? सी. नायडेन फोटो कॅनालिसिस, मगा TiO2 होता, आता ZnO दिलं. व्हॉट टाइप ऑफ इन्फॉर्मेशन इज कलेक्टेड युझिंग स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी? बरोबर आहे का? स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी म्हणजे शांत. स्कॅनिंग प्रत्येकाचा यूज आवाज नका करू, आवाज नका करू. पुढे होते काय होतं? स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी. त्याच्यासाठी काय होतं? स्ट्रक्चर ऑफ सरफेस ऑफ मटेरियल, स्ट्रक्चर ऑफ सरफेस ऑफ मटेरियल. ठीक आहे, तर काय स्ट्रक्चर ऑफ सरफेस ऑफ मटेरियल. लास्ट स्टेप इन वेट केमिकल सिंथेसिस ऑफ नॅनो मटेरियल. वेट केमिकल सिंथेसिस मध्ये लास्ट स्टेप पहिली काय होती? हायड्रॉलिसिस, दुसरी पॉलीकंडेन्सेशन, तिसरी ड्राईंग, आणि चौथी डिहायड्रेशन. काय होतं? थर्मल डिकम्पोजिशन. काय होतं? की ड्राईंग होतं. त्याला ड्राईंग म्हटलं असेल ना. थर्मल म्हणजे हीट देऊ राहिले. हा बघा, ड्राईंग होती, ड्राईंगच्या नंतर काय होतं? डिहायड्रेशन. पहिले हायड्रॉलिसिस, दुसरं कंडेन्सेशन, तिसरं ड्राईंग, आणि चौथं डिहायड्रेशन. आणि हे जे आहे डिहायड्रेशन पुढे लिहिलं होतं आपण, हे हायड्रॉलिसिस, पॉलीकंडेन्सेशन, ड्राईंग, थर्मल डिकम्पोजिशन. तर थर्मल डिकम्पोजिशनलाच काय म्हणायचं? डिहायड्रेशन. कारण हीट देऊ राहिले ना, तर इथं काय होणार आहे? डिहायड्रेशन. मग आता हे आपल्याला चेक करायला लागेल, दिलाय का? आहे का? डिहायड्रेशन, ऑप्शन बी. शांत बसा, झालं ना, आहे की नाही? इंस्ट्रुमेंट यूज टू फाइंड इंफॉर्मेशन अबाउट पार्टिकल साइज. पार्टिकल साइज वाले दोन होते. पार्टिकल साइज वाले किती होते? दोन. आठवले का? आवाज ना कानाखाली आवाज काढली ना, 5 वाजे लोक सोडणार नाही, रिकामे कामं नाहीत करायचे. वादर 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 करायचं नाही. बघा, पार्टिकल साइज साठी एक काय होतं? ट्रान्समिशन इमिशन मायक्रोस्कोपी. काय होतं? ट्रान्समिशन इमिशन मायक्रोस्कोपी. ठीक आहे. आणि एक पार्टिकल साइज साठी होतं एक्सरे डिफ्रॅक्टोमीटर, डिफ्रॅक्शन. ठीक आहे. मग आता हे स्पेशल पार्टिकल साइज साठी आहे. कोणतं? ट्रान्समिशन इमिशन मायक्रोस्कोपी. म्हणजे हे जर असेल तर आपल्याला उत्तर हे लिहायला लागेल, आणि हे नसेल तर मग वरचं लिहायला लागेल. ठीक आहे. तर ट्रान्समिशन इमिशन मायक्रोस्कोपी आहे का? पा ट्रान्समिशन इमिशन मायक्रोस्कोप असं लागेल ना. हा इलेक्ट्रॉन आहे. हे पहा, इथं इलेक्ट्रॉन शब्द दिला, मग उत्तर काय आहे? एक्सरे डिफ्रॅक्टोमीटर आहे. कारण तुम्ही जर याला वाचा ना व्यवस्थित काय द्यायला येतं. काय दिलंय वाचा. इलेक्ट्रॉन आहे की इमिशन आहे? ट्रान्समिशन इमिशन मायक्रोस्कोपी आहे, बरोबर. आणि त्यानं इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी दिलं, म्हणजे हे उत्तर आहे का? नाही. मग कोणतं घ्यायला लागेल? एक्स रे डिफ्रॅक्शन है ना, म्हणजे एक्स रे डिफ्रॅक्टोमीटर हे घ्यायला लागेल ना उत्तर. स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी आहे, याच्यात इलेक्ट्रॉन आहे, याच्यात काय आहे? इमिशन आहे. ओके, लक्षात असू द्या.
म्हणजे काय येणार, एक्स रे डिफ्रॅक्टोमीटर. आयडेंटिफाय द इन्स्ट्रुमेंट यूज टू फाइंड क्रिस्टल स्ट्रक्चर. क्रिस्टल स्ट्रक्चर साठी काय होतं, हे होतं का डिफ्रॅक्टोमीटर. अरे क्रिस्टल स्ट्रक्चर आणि पार्टिकल साईज तेच होतं ना वाटते. बघा हे पार्टिकल साईज क्रिस्टल स्ट्रक्चर आहे ना, काय होतं, एक्स रे डिफ्रॅक्शन है ना. म्हणजे एक्स रे वाला येणार, याचं उत्तर पण एक्स रे वाला. म्हणजे काय आन्सर आहे, एक्स रे डिफ्रॅक्टोमीटर. शेवटचा, आयडेंटिफाय द इन्स्ट्रुमेंट यूज टू फाइंड द स्ट्रक्चर ऑफ सरफेस ऑफ मटेरियल. काय, स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. हेच होतं ना 23 मध्ये 24 मध्ये रिपीट झाला. तर इथं आपलं ग्रीन केमिस्ट्री, नॅनो केमिस्ट्री हे चॅप्टर संपलं.